हॅलो गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी नेहमीप्रमाणे दुकानात नाही, तर आज मी आणि बांड्या चाललो आहे एक सरप्राईज मालवण ट्रिपसाठी. तर आम्हाला सोडायला आले इथे आर्नॉल्ड आणि चार्ली गोन्साल्वेज. तर आज आमच्यासोबत आम्ही एकटे नाही, तर आई साहेब म्हणजे आमचे मातोश्रीसुद्धा आहेत. तर त्यांना आम्ही पटकन घेतलं आणि लगेच बॅगा बिगा भरल्या आणि तयार झालो. आणि इथे ही फोनचा चार्जर कनेक्ट करायला शोधते आणि मग त्याचसोबत आम्ही निघालो मालवणच्या रस्त्याने. तर आम्ही मुंबई सोडली आणि रात्र होती. तर अटल सेतूचा नजारा पण खूप सुंदर होता. तर आम्हाला रात्री ट्रॅव्हल करायला खूप आवडतं, जसं तुम्हाला माहिती असेल. तर आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलो, इंदापूरला आलो. तर आम्हाला लागली होती भूक, म्हणून आम्ही थांबलो. तर इथे दुकान होतं श्री सद्गुरू कृपा स्नॅक सेंटर. मग इथे आम्ही गरमागरम मस्तपैकी 2 कॉफी ऑर्डर केली. मस्त कॉफी पियालो तर थोडी भूक लागली होती, म्हणून आम्ही त्याचसोबत ऑर्डर केलं अंडा पाव खाल्ला मस्त पोट भरून. आणि तो बनवत होता एकदम फ्रेश मस्त. इथे खूप गर्दीसुद्धा झाली होती आणि आम्हाला मस्त रात्री स्पॉट भेटला. आम्हाला तर पहिलं वाटलं की आम्हाला इथे काय खायला मिळणारच नाही ऑन द वे, कारण कोकणात जास्त लेट कोण जागा राहत नाही. मग ते अंडा पाव खाल्ला आणि आमची नाईट ड्राईव्ह परत सुरू झाली. आणि कोकणचे रस्ते बाबा पावसामध्ये तर काय मजा झाली गाडी चालवायला. आणि मग तशीच हळूहळू सकाळ झाली, पहाट झाली. मग आम्ही थोडा एक परत स्टॉप घेणार होतो, पण पाऊस आला. तर पाऊस एकदम धो पडत होता आणि मग काय रस्ते. आणि आता थोडेफार रस्ते सुधारले आहेत कोकणातले, तर जायला अजून मजा आली. क्रूज करत आम्ही मस्त थोड्या गप्पा गोष्टी करत निघालो. आणि मग तसंच थोडं रेस्ट घ्यायची होती, थोडा वॉशरूम आणि हे सगळ्यासाठी ब्रेक घ्यायचा होता. तर आम्ही घेतला ब्रेक आणि मग थोडा ब्रेक घेतला, थोडं फ्रेशनअप झालो. आणि व्ह्यू बघा तुम्ही इथे किती सुंदर आहे. आणि त्यात आपली हॅरियर बीस्ट कशी वाटते. तर आमचा ब्रेक इथेच संपतो आणि मग आम्ही निघतो परत कोकणाच्या दिशेने मालवणला. तर मालवणला जाता जाता आम्ही सिनरीची खूप मजा घेतली. आणि तुम्हाला पण जर कोकणात यायचं असेल तर शक्यतो ट्राय करा, पावसाळी सीझनात या. कोकणाची खरी सुंदरता तुम्हाला तेव्हाच बघायला भेटेल. आणि आम्ही पोचलो गावी. येतोयस काय कैसा लगा सरप्राईज. सरप्राईज देतोस बाकी तू हा? मग इबो उचलून आणलं तिला पण. बघ मातोश्रींसोबत आम्ही आमच्या सासूबाईंना सुद्धा घेऊन आलो. तर ते कधी मालवणला आले नव्हते, तर त्यांची पहिली ट्रिप होणार होती, म्हणून त्यांना पण बोललो चला तुम्हाला पण मालवण फिरवतो. मग अशा प्रकारे आम्ही पोचलो मालवणला आणि मामीला भेटलो. मग मामा आला, मामाशी थोडी गप्पा गोष्टी केल्या. आणि आजचा व्लॉग इथेच संपवतो. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.